मेडिक्लेम असणं किती आवश्यक आहे तुम्हाला मी सांगतो. मला आजारी पडण्याची बिलकुल भीती वाटत नाही, कारण माझ्याकडे 1 कोटी रुपयाचा मेडिक्लेम आहे. म्हणले भारतातल्या कोणत्याही टॉपच्या हॉस्पिटलमध्ये मला जायची वेळ आली तरी मी, माझी बायको आणि माझे मुलं यांची व्यवस्था 100% झालेली आहे. मला आज इतके लोक माहिती आहेत का ज्यांचे बिल 20-20, 30-30 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये होत आहेत की पेशंट त्या बिलाच्या चिंतेने जास्त आजारी होतो, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून विमा, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, ज्याच्यावर आपण एक स्वतंत्र चॅप्टरच आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. एका मित्राने मला मेडिक्लेम दिलं. क्लेम होतं 40,000 रुपये वर्षाला हप्ता. त्याला झाले आता 5-7 वर्ष झाले. मी तो 7 वर्षापासून मेडिक्लेमचे पैसे भरतोय. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस लीलावती हॉस्पिटलला पुण्याला माझ्या मिसेसला ॲडमिट केलं. त्या डॉक्टरांनी विचारलं, म्हणजे त्या हॉस्पिटलवाल्याने विचारलं मेडिक्लेम आहे का? म्हणलं आहे. मेडिक्लेमवाल्याला विचारलं डिलिव्हरीचे पैसे मिळणार आहेत का? ते म्हणले मिळणार आहेत. म्हणले किती मिळणार? म्हणले 100% मिळणार आहे. डॉक्टरांनी विचारलं कोणतं पॅकेज घ्यायचं? म्हणलं सगळ्यात भारी असेल ते द्या, कारण फ्रीमध्येच आहे ना. तिथं 2-4 लाख रुपये बिल झालं, पण माझ्या मनामध्ये काही चिंताही नाही आणि कशाचं मला वाईट वाटलंही नाही. उलट माझ्या मनात आलं की चला आता 40,000 रुपये हप्ता आहे, 4-5 वर्षाचे पैसे वसूल झाले.